नमस्कार मित्रांनो, तुमचं या पवित्र आणि अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत एका अशा विशेष काळाबद्दल जो वर्षातून प्रत्येक वेळी येत नाही, पण जेव्हा येतो तेव्हा आपल्या जीवनात खूप मोठा बदल घडवण्याची ताकद घेऊन येतो। होय मित्रांनो, मी बोलते आहे अधिक मासाबद्दल। शास्त्रानुसार अधिक मास हा साधा महिना नसून हा भगवान विष्णूंना अर्पण केलेला पुरुषोत्तम मास मानला जातो आणि या महिन्यात केलेली प्रत्येक पूजा, जप, दान, व्रत याचं फळ अनंत पटीने वाढून मिळतं। पण इथे एकच मोठा प्रश्न आहे, आपल्यापैकी किती लोकांना खरंच माहिती आहे की अधिक मासात नेमकं काय करावं, कोणते नियम पाळावेत आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत। खूप वेळा आपण पाहतो, लोक उपवास करतात, मंदिरात जातात, दानधर्म करतात, पण तरीही त्यांच्या आयुष्यात तितका बदल दिसत नाही। असं का होतं माहिती आहे का? कारण नियमांची योग्य माहिती नसते आणि काही छोट्या चुका ज्या आपल्या पुण्याचं फळ कमी करून टाकतात। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अधिक मासात पाळायचे अत्यंत महत्त्वाचे नियम कोणते, कोणत्या गोष्टी केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि कोणत्या चुका केल्याने आपल्याला नुकसान होऊ शकतं। हे सगळं मी अगदी सोपे आणि स्पष्ट भाषेत सांगणार आहे, ज्यामुळे कुणीही हे नियम सहज पाळू शकेल। मित्रांनो, अधिक मास हा फक्त पूजा करण्याचा काळ नाही, तर स्वतःला बदलण्याचा, जीवन सुधारण्याचा आणि नशीब उजळण्याचा काळ आहे। असं मानलं जातं की या महिन्यात जर तुम्ही मनापासून भगवान विष्णूंची पूजा केली तर तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात, घरात सुख शांती येते, आर्थिक अडचणी कमी होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनाला शांती आणि समाधान मिळतं। पण यासाठी गरज आहे योग्य मार्गाने आणि योग्य नियम पाळून पूजा करण्याची। म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही, तर तुमचं जीवन सकारात्मक दिशेने बदलण्यासाठी आहे। म्हणून विनंती आहे की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा, मध्ये स्किप करू नका, कारण प्रत्येक नियम खूप महत्त्वाचा आहे। आणि शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे एक असा खास उपाय जो अनेक लोकांनी करून पाहिला आहे आणि ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात खरंच सकारात्मक बदल झाला आहे। जर तुम्हाला तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी हवी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच धार्मिक, उपयुक्त आणि जीवन बदलणाऱ्या माहितीकरता आमच्यासोबत जोडा। चला तर मग आता वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा खास विषय, अधिक मासात पाळायचे 20 अत्यंत महत्त्वाचे नियम जी तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणू शकतात। हे नियम इतके सोपे आहेत की कोणीही पाळू शकतो, पण त्याचा परिणाम मात्र खूप मोठा आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात पहिला नियम म्हणजे लवकर उठून स्नान व पूजा करणे। अधिक मासात ब्रह्ममुहूर्तावर उठणे अत्यंत शुभ मानले जाते। लवकर उठल्याने मन शांत, ताजेतवाने आणि प्रसन्न राहते। स्नान केल्याने शरीर शुद्ध होऊन पूजा करण्यासाठी तयार होते। भगवान विष्णूंची मनापासून पूजा केल्याने पुण्य वाढते। नियमित पूजा केल्याने जीवनात शिस्त निर्माण होते। दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते। मन दिवसभर आनंदी आणि स्थिर राहते। यामुळे भक्ती अधिक प्रभावी होते। नंबर 2, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप। हा मंत्र भगवान विष्णूंचा अत्यंत प्रभावी आणि पवित्र मंत्र आहे। दररोज जप केल्याने मन स्थिर आणि शांत होते। नकारात्मक विचार हळूहळू दूर होतात। भक्तिभाव वाढून देवाशी नातं मजबूत होतं। जप केल्याने आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढते। दररोज किमान 108 वेळा जप करणे अत्यंत लाभदायक ठरते। मन एकाग्र होऊन ध्यान सोपे जाते। यामुळे जीवनात सुख आणि शांती वाढते। नंबर 3, उपवास आणि अल्पाहार। अधिक मासात उपवासाला विशेष महत्त्व दिले जाते। पूर्ण उपवास शक्य नसेल तर अल्पाहार करावा। यामुळे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध राहतात। उपवासाने संयम आणि इच्छाशक्ती वाढते। देवभक्तीत लक्ष केंद्रित करणे सोपे होते। सात्विक आणि हलकं अन्न घेणं योग्य ठरतं। आरोग्य सुधारण्यास मदत होते। मन अधिक शांत आणि स्थिर राहते। नंबर 4, मांसाहार व मद्यपान टाळणे। अधिक मासात सात्विक जीवन जगणे अत्यंत आवश्यक आहे। मांसाहार आणि मद्य मनाला अस्थिर करतात। यामुळे भक्तीत अडथळे निर्माण होतात। सात्विक आहार घेतल्याने मन शांत राहते, शरीर हलकं आणि निरोगी वाटतं। आध्यात्मिक प्रगतीसाठी हे टाळणे महत्त्वाचे आहे। वाईट सवयींवर नियंत्रण ठेवण्याची सवय लागते। यामुळे देवाची कृपा मिळण्यास मदत होते। नंबर 5, कांदा लसूण टाळणे। कांदा लसूण हे तामसिक अन्न म्हणून ओळखले जाते। यामुळे मनात आळस आणि चंचलता वाढते। भक्ती करताना मन एकाग्र राहत नाही।
सात्विक अन्न घेतल्याने शुद्धता वाढते. ध्यान आणि जप अधिक प्रभावी होतात. मन शांत आणि स्थिर राहते. सकारात्मक विचार वाढण्यास मदत होते. म्हणून अधिक मासात हे टाळणे अत्यंत योग्य ठरते. नंबर 6. धार्मिक ग्रंथ वाचन. अधिक मासात धार्मिक ग्रंथ वाचणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. भगवद्गीता, विष्णू सहस्रनाम यांसारखे ग्रंथ वाचावेत. दररोज थोडा वेळ वाचनासाठी दिल्यास मन शांत होते. या ग्रंथांमधून जीवनाचे योग्य मार्गदर्शन मिळते. सकारात्मक विचार आणि चांगले संस्कार निर्माण होतात. अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती वाढते. मन स्थिर आणि एकाग्र राहते. भक्ती अधिक गाढ आणि प्रभावी होते. नंबर 7. दान धर्म करणे. अधिक मासात दान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. अन्नदान, वस्त्रदान हे सर्वात श्रेष्ठ मानले जातात. गरजू आणि गरीब लोकांना मदत करावी. दान केल्याने अहंकार कमी होतो. मनात दया आणि करुणा वाढते. समाजात सकारात्मक वातावरण तयार होते. देवाची कृपा मिळण्यास मदत होते. जीवनात आनंद आणि समाधान वाढते. नंबर 8. गुरु व गरिबांची सेवा करणे. गुरु आणि मोठ्यांचा आदर करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांची सेवा केल्याने आशीर्वाद मिळतो. गरजू लोकांना मदत केल्याने पुण्य वाढते. सेवाभावाने मन शुद्ध आणि निर्मळ होते. मानवतेची भावना अधिक दृढ होते. इतरांच्या दुःखात सहभागी होण्याची सवय लागते. देवाला सेवा अत्यंत प्रिय असते. जीवनात सुख, शांती आणि समाधान मिळते. नंबर 9. खोटं बोलणे टाळावे. सत्य बोलणे हा सर्वात मोठा धर्म मानला जातो. खोटं बोलल्याने पाप वाढते आणि विश्वास कमी होतो. मनात अपराधीपणा निर्माण होतो. सत्य बोलल्याने आत्मविश्वास वाढतो. नातेसंबंध मजबूत होतात. मन शांत आणि स्थिर राहते. सत्याचा मार्ग योग्य दिशेने नेतो. जीवन अधिक सुखी आणि समाधानी बनते. नंबर 10. राग, मत्सर आणि अहंकार टाळणे. राग, मत्सर आणि अहंकार हे नकारात्मक गुण आहेत. हे गुण मनाला अस्थिर आणि अशांत करतात. यामुळे नातेसंबंध बिघडतात. भक्तीत अडथळे निर्माण होतात. शांत आणि नम्र स्वभाव ठेवल्यास सुख मिळते. इतरांशी प्रेमाने आणि समजुतीने वागावे. अहंकार सोडल्याने मन हलकं वाटतं. जीवनात आनंद आणि शांती टिकून राहते. नंबर 11. दान धर्म करणे. अधिक मासात दान धर्माला खूप महत्त्व आहे. अन्नदान, वस्त्रदान आणि गरजूंना मदत केल्याने पुण्य वाढते. दान करताना मनात अहंकार नसावा. नम्रतेने दान करावे. शक्य असेल तर ब्राह्मण, गरीब आणि गरजू लोकांना अन्न द्यावे. विशेषतः तांदूळ, गहू, तूप, साखर यांचे दान शुभ मानले जाते. दान केल्याने पाप कमी होतात आणि आयुष्यात सुख समृद्धी येते. भगवान विष्णूही आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात. नियम 12. मन आणि वाणी आणि आचरण शुद्ध ठेवणे. या महिन्यात आपल्या मनात कोणताही वाईट विचार येऊ देऊ नये. वाणी गोड आणि संयमी ठेवावी. कोणालाही दुखवणारे शब्द बोलू नयेत. आचरण स्वच्छ आणि सुसंस्कृत असावे. राग, मत्सर, द्वेष यांसारख्या भावना टाळाव्यात. शक्य तितके शांत आणि प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करावा. अशा शुद्ध आचरणामुळे आपले मन स्थिर राहते. यामुळेच आध्यात्मिक प्रगती साध्य होते. नंबर 13. वाईट सवयींचा त्याग करणे. अधिक मास हा आत्मशुद्धीचा काळ आहे. त्यामुळे वाईट सवयी सोडण्याचा संकल्प करावा. मद्यपान, तंबाखू, मांसाहार यांचा त्याग करावा. खोटे बोलणे, चोरी करणे किंवा इतर चुकीचे कृत्य टाळावे. या महिन्यात जितका संयम ठेवू तितके अधिक पुण्य मिळते. चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करावा. यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडतात. हा महिना स्वतःला सुधारण्याची उत्तम संधी आहे. नियम 14. देवाची सेवा आणि पूजा करणे. दररोज भगवान विष्णूंची भक्तिभावाने पूजा करावी. फुले, तुळस, अगरबत्ती अर्पण करून आरती करावी. शक्य असल्यास मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. पूजा करताना मन पूर्णपणे देवात एकाग्र करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे अत्यंत लाभदायक आहे. नियमित पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. देवाच्या कृपेने सर्व अडचणी दूर होतात. नियम 15. साधेपणा आणि संयम राखणे. अधिक मासात जीवन साधे आणि शांत ठेवावे. दिखावा, खर्चिक गोष्टी आणि अनावश्यक भोग टाळावेत. साधे अन्न, साधे वस्त्र आणि साधी जीवनशैली ठेवावी. संयमाने वागल्यास मनावर नियंत्रण मिळते. या काळात लोभ, मोह कमी करण्याचा प्रयत्न करावा. साधेपणामुळे मन अधिक प्रसन्न आणि समाधानी राहते. यामुळे आध्यात्मिक शक्ती वाढते. नियम 16.
सत्संग आणि चांगल्या विचारांचा स्वीकार. अधिक मासात सत्संग करणे खूप लाभदायक असते. संतांचे विचार, धार्मिक कथा आणि प्रवचन ऐकावेत. यामुळे मन शुद्ध होते आणि योग्य मार्गदर्शन मिळते. वाईट संगतीपासून दूर राहणे आवश्यक आहे. चांगल्या लोकांच्या सहवासामुळे आपल्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होतो. सत्संगामुळे आत्मविश्वास आणि श्रद्धा वाढते. जीवनात योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते. हा काळ स्वतःला आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा असतो. नियम 17. पवित्र ग्रंथांचे वाचन. या महिन्यात भगवद्गीता, रामायण, भागवत यांसारख्या ग्रंथांचे वाचन करावे. दररोज थोडा वेळ काढून धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करावा. यामुळे ज्ञान वाढते आणि जीवनातील समस्यांवर उपाय मिळतात. ग्रंथ वाचनाने मन शांत आणि प्रसन्न राहते. तसेच आपल्याला योग्य जीवन मूल्ये समजतात. वाचनासोबत त्याचा अर्थ समजून घेणेही महत्त्वाचे आहे. हा नियम आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप उपयुक्त आहे. नियम 18. देवाचे नामस्मरण करणे. अधिक मासात सतत देवाचे नामस्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. राम, कृष्ण, विष्णू या नावांचा जप करावा. नामस्मरण केल्याने मन शांत होते आणि नकारात्मक विचार दूर होतात. कोणतेही काम करत असताना देवाचे नाव घेत राहावे. उठता, बसताना, चालताना सतत नामस्मरण करावे. यामुळे आपल्याला अंतर्गत समाधान मिळते. नियमित जप केल्याने पुण्य वाढते. भगवान विष्णूंची कृपा सदैव आपल्यावर राहते. नियम 19. गरजूंना मदत करणे. या महिन्यात गरजू आणि गरीब लोकांना मदत करणे महत्त्वाचे आहे. अन्न, कपडे किंवा पैसे देऊन त्यांना सहाय्य करावे. कोणालाही त्रास होत असेल तर त्याला मदतीचा हात द्यावा. मदत करताना अपेक्षा न ठेवता सेवा करावी. यामुळे आपले मन समाधानाने भरते. इतरांना आनंद दिल्याने देवही प्रसन्न होतो. हा नियम मानवतेची खरी शिकवण देतो. नियम 20. प्रभूवर पूर्ण श्रद्धा ठेवणे. अधिक मासात सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे प्रभूवर पूर्ण श्रद्धा ठेवणे. कोणतीही अडचण आली तरी विश्वास ढळू देऊ नये. देवावर विश्वास ठेवल्यास सर्व संकटे दूर होतात. मनात सकारात्मकता आणि धैर्य ठेवावे. प्रत्येक गोष्ट देवाच्या इच्छेनुसार घडते हे मान्य करावे. श्रद्धेमुळे मन स्थिर आणि शांत राहते. भगवान विष्णू आपल्या भक्तांची नक्कीच काळजी घेतात. अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो. या महिन्यात केलेली भक्ती, जप, दान आणि व्रत यांना अनेक पटींनी फळ मिळतं. पण जसं चांगल्या गोष्टी केल्याने लाभ होतो तसंच काही चुका केल्याने आपल्याला नुकसानही सहन करावं लागू शकतं. सर्वात मोठी चूक म्हणजे व्रत आणि उपवास न पाळणे. अधिक मासात उपवास केल्याने शरीर आणि मन शुद्ध होतं. पण हे दुर्लक्षित केल्यास आपण त्या पुण्यापासून वंचित राहतो. त्याचप्रमाणे मांसाहार, मद्यपान आणि तामसिक अन्न सेवन करणं ही देखील मोठी चूक आहे. अशा आहारामुळे मन अस्थिर होतं आणि भक्तीत एकाग्रता राहत नाही. देवपूजा, आरती आणि नामस्मरण टाळणे हे देखील नुकसानकारक ठरतं. हा महिना भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी असतो. पण जर आपण रोजची पूजा केली नाही, मंत्र जप केला नाही तर आपण स्वतःच त्या कृपेपासून दूर जातो. यासोबतच दानधर्म न करणे ही देखील एक मोठी चूक आहे. गरजूंना मदत केल्याने पुण्य वाढतं, पण जर आपण स्वार्थी राहिलो तर त्या पुण्याचा लाभ मिळत नाही. खोटं बोलणं, भांडणं, इतरांना दुखावणं किंवा वाईट वर्तन करणं हेही टाळायला हवं. अधिक मास हा आत्मशुद्धीचा काळ आहे. त्यामुळे वाईट सवयी सोडणं खूप गरजेचं आहे. मद्यपान, तंबाखू, आळस या सवयी कायम ठेवल्यास आपली प्रगती थांबते आणि आपण आध्यात्मिकदृष्ट्या मागे पडतो. याचबरोबर सत्संग, धार्मिक कथा आणि ग्रंथ वाचन टाळणं हे देखील चूक आहे. यामुळे आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि मन विचलित राहतं. अहंकार आणि राग ठेवणं देखील आपल्याला नुकसान पोहोचवतं, कारण यामुळे मन अशांत होतं आणि देवभक्तीत अडथळे निर्माण होतात. अधिक मासात वेळ वाया घालवणे ही अजून एक मोठी चूक आहे. हा महिना विशेष आहे, त्यामुळे जप, भजन, सेवा यासाठी वेळ दिला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवावर श्रद्धा नसणे. जर आपल्या मनात विश्वास नसेल तर केलेल्या पूजा आणि व्रत यांचा पूर्ण परिणाम मिळत नाही. म्हणूनच अधिक महिन्यात या चुका टाळून